नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी घेऊन आली आहे गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला आवडणारी मोदकांची रेसिपी। तर चला उकळीचे मोदक कसे बनवायचे ते बघून घेऊया। तर इथे मी साहित्यांमध्ये घेतलेला आहे ओल्या नारळाचा इथे खोबरा किस घेतलेला आहे, गूळ, विलायची पूड घेतलेली आहे, मीठ, साजूक तूप, खसखस, काजू, बदाम आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आता आपण इथे तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊ। तर मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2च वाटे इथे पाणी घेतलेलं आहे। पाणी उकळलं की यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते, साधारण अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेला आहे। 1 चम्मच छान तूप घालून घेते मोदक मऊसूत होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे मी इथे 1 चम्मच यामध्ये साखर घालून घेणार आहे, जेणेकरून खाताना जी आपण पारी लागते ती छान अशी हलकी गोडसर लागते। त्यामुळे मी इथे साखर घातलेली आहे, नक्की घाला। पाणी उकळलं की आपल्याला गॅस अगदी कमी करायची आहे आणि त्यानंतरच इथे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। बघू शकता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पाण्यामध्ये अशी छान उकड काढून घ्यायची आपल्याला या पिठाची। छान असं अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला चालून याला छान उकड काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी याला 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे। गॅस बंद करून घ्यायची आहे आणि बाजूला 15 ते 20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर चला आता आपण सारण बनवायला घेऊ। तर इथे एक पॅन घेतलेला आहे, यामध्ये अगदी मी 1 चम्मच साजूक तूप घालून घेणार आहे आणि यामध्ये खोबरा किस, जो आपण ओल्या नारळाचा खोबरा किस घेतलेला होता तो घालून घेऊ। अगदी अर्धा ते पाऊण मिनिट याला असं परतून घेऊ हलकं आणि त्यानंतर मी यामध्ये गूळ घालून घेणार आहे। किसलेलाच गूळ आहे, तो ओला असल्यामुळे थोडा असं चिकट दिसेल इथे। बघू शकता गूळ सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। अगदी अर्धा ते पाऊण मिनिट खोबरा किस आपण परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता थोडा तो असा वेदरमुळे असा चिकट आलेला आहे, पण मेल्ट झाल्यावर तो छान असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो। अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे मिश्रण असं परतून घ्यायचं, अर्धा ते 1 मिनिट। त्यानंतर मी यामध्ये खसखस घालून घेणार आहे, अगदी भाजून घेतली आहे ही खसखस थोडी। त्यानंतर काजूचे तुकडे घालून घेतलेले आहे आणि बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहे। 1 चम्मच खसखस आहे, 2 चम्मच बदामाचे तुकडे आणि 2 चम्मच काजूचे तुकडे, एवढ्या साहित्यांचा मी ते वापर केलेला आहे। छानपैकी याला मिक्स करून घेऊ। जास्त वेळ आपल्याला चालवायचं नाही आहे। व्यवस्थित मिक्स झालं की शेवटी आपल्याला यामध्ये विलायची पूड घालायची आहे आणि छानपैकी पुन्हा याला मिक्स करून घेऊ आणि गॅस सुद्धा आपण इथे बंद करून घेऊ। बघू शकता गॅस सुद्धा मी बंद केलेली आहे। आता आपली इथे सारण बनवून तयार आहे मोदक बनवण्यासाठी आणि पिठी जी आपण उकड काढून घेतली होती तांदळाच्या पिठाची ती सुद्धा आता 15 ते 20 मिनिटांनंतर तयार आहे। तर आपण याला आता मळण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊ। बघू शकता व्यवस्थित इथे आपल्याला याला मळून घ्यायचं। आता गरम असल्यामुळे सर्वात आधी मी याला एका ग्लासच्या साहाय्याने असं छानपैकी मळून घेत आहे। अगदी 5 ते 7 मिनिटं असं याला मळून घ्यायचं आहे, कारण की ते पिठी गरम असल्यामुळे आपला हात जळू शकतो, म्हणून व्यवस्थित या ग्लासच्या साहाय्याने आपल्याला इथे मळून घ्यायची आहे। त्यानंतर आपण छान हलका याला हाताने सुद्धा मळू शकतो, थोडी कोमट झाली म्हणजे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता आता पिठी आपली हात यामध्ये आपण टाकू शकतो, इतकी कोमट झालेली आहे। तर आपल्याला इथे छानपैकी याचा गोळा मळून घ्यायचा आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल कोरडी पडली आहे पिठी, तर कोमट पाण्याचा हात घेऊन सुद्धा आपण याला मळू शकतो। छानपैकी याचा असा मऊसूत गोळा आपण इथे बनवून तयार करून घेऊ, जेणेकरून छान मळला आपण की आपले मोदक वळताना फाटणार नाही, व्यवस्थित आपले मोदक बनले जाईल। बघू शकता व्यवस्थित इथे आपला गोळा बनवून असा तयार आहे तांदळाच्या पिठाचा। तर आता आपण त्याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घेऊ। बघू शकता अगदी छोट्या लिंबूच्या आकाराचा मी इथे गोळा घेतलेला आहे, पाहिजे त्या आकाराचे तुम्ही मोदक बनवू शकता। आणि छानपैकी आता याची अशी पारी बनवून घेऊ। हातावरच इथे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे। बघू शकता छान दोन्ही हाताच्या साहाय्याने मी अशी पातळ याची इथे पारी बनवून घेणार आहे।
अगदी इझिली होते। थोडं लागल्यास आपण तुपाचा हात वगैरे घेऊ शकतो, कोणी पाण्याचा हात घेते, पिठाचा सुद्धा हात घेते, पण मी इथे तूप घेतलेलं आहे, थोडं हाताला चिपकणार नाही, त्यामुळे छानपैकी पातळ पातळ इथे छान आपल्याला इथे पारी करून घ्यायची आहे। बघू शकता इझिली होत आहे आणि आपलं तांदळाची पिठी व्यवस्थित बसली, त्यामुळे फाटतही नाही। आणि छानपैकी आता आपण याला असं फोल्ड करून घेऊ। बघू शकता मोदकाला छान कळ्या येण्यासाठी या प्रकारे इथे आपण त्या पारीला अशा छान फोल्ड करून घेऊ। दोन्ही बोटांच्या साहाय्याने छानपैकी इझिली होतं, काही मेहनत नाही लागत। व्यवस्थित याला असं फोल्ड केलं की बघू शकता किती छान आपला सारण भरण्यासाठी इथे पारी तयार आहे। व्यवस्थित आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि हलकं हलकं अगदी हलक्या हाताने आपल्याला याला असं बंद करत न्यायचं आहे। बघू शकता असं हलकं सारण वरती आलं की आपण बोटाने असं आतमध्ये दाबून घेऊ। छानपैकी असा मोदक आपला वळला जातो। बघू शकता किती इझिली आपला मोदक इथे बनून तयार आहे, काही जास्त मेहनत नाही लागत। अगदी मस्तपैकी इथे आपला मोदक बनून तयार आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला असा मोदक इथे तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता छान कळ्या सुद्धा आलेल्या आहे। याच प्रकारे मी दुसरा सुद्धा मोदक इथे तयार करून घेणार आहे। माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका वाटल्यास तुम्ही मला सजेशन सुद्धा देऊ शकता आणि कमेंट सुद्धा करू शकता। दुसरा सुद्धा मोदक मी याच प्रकारे इथे छानपैकी भरून घेणार आहे। गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की या प्रकारे मोदक बनवून बघा, खूप छान होतात। छानपैकी यामध्ये सुद्धा सारण आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे, कंजूसी नाही करायची आहे सारण भरण्यासाठी, नाहीतर मग ते तांदळाचं पीठ खाल्ल्यासारखंच वाटतं। आणि छान हलक्या हलक्या हाताने इथे आपल्याला हा मोदक असा बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी हलक्या हाताने छानपैकी आपल्याला इथे मोदक बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता दुसरा सुद्धा मोदक मी तुम्हाला दाखवलेला आहे। व्यवस्थित याच प्रकारे तुम्ही काळजीपूर्वक केलं की छान होतात। दुसरा सुद्धा मोदक आपला इथे बनून तयार आहे। याच प्रकारे मी सर्व मोदक बनवून तयार केलेले आहे। तर चला आता आपण मोदकाला एक वाफ काढून घेऊ। तर मी इथे स्टीम करायला ठेवलेले आहे मोदक। बघू शकता तुम्ही यावरती असं पातळ कापड सुद्धा टाकू शकता। मी केळीचं पान टाकलेलं आहे, तुम्ही कापड सुद्धा टाकू शकता पातळ कॉटनचा, किंवा मग चाळणीला तेल लावून सुद्धा आपण वाफवून घेऊ शकतो मोदक। आणि छानपैकी त्यावरती मी असं केसरचे 1-2 पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहे, छान वाटते, कलर सुद्धा छान येते। अगदी 10 मिनिटं आपल्याला 10 ते 12 मिनिटं या मोदकांना वाफ काढून घ्यायची आहे। जास्त वेळ नाही उकळायची आहे आपल्याला, वाफ काढून नाही घ्यायची आहे। बघू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर आपले मोदक अगदी लुसलुशीत बनून तयार आहे। या गणेश चतुर्थीला तुम्ही या प्रकारे मोदक नक्की बनवा, खूप छान होतात आणि बनवायला अगदी सोपे आहे, काही जास्त मेहनत नाही लागत। छानपैकी कमी वेळात आपली पटकन हे मोदक गणपती बाप्पासाठी बनवून तयार होतात। माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।